या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। आपल्याला स्वतःचं मूल व्हावं यासाठी काही जोडपी खूप प्रयत्न करत असतात। काही अडथळे आल्यास त्यासाठी अनेक औषधोपचार देखील केले जातात, तर कधी कधी IVF टेस्ट ट्यूब बेबी या प्रक्रियांची देखील मदत घेतली जाते। यासाठी अमाप असा पैसा खर्च केला जातो, पण लाखो रुपये खर्च करून जर तुम्ही जन्म दिलेलं मूल तुमचं नाही असं तुम्हाला कळलं तर असाच काहीसा प्रकार हैदराबादमधून समोर आलाय। यातूनच एक बनावट टेस्ट ट्यूब सेंटर यात सुरू असलेल्या काळ्या कारभारांचे पितळ उघड पडले। हैदराबाद पोलिसांनी एका बनावट टेस्ट ट्यूब सेंटरवर कारवाई करत मुख्य आरोपी डॉक्टरसह 8 जणांना अटक केली। हे लोक सरोगसीच्या नावाखाली मुले होत नसणाऱ्यांना लोकांना मुले पुरवत असतात। या लोकांकडून लाखो रुपये वसूल केल्यानंतर ही टोळी एखाद्या गरीब व्यक्तीकडून मूल विकत घेऊन यांना देते। असे इतकंच नाही तर ही टोळी शुक्राणू गोळा करण्याच्या बदल्यात भिकाऱ्यांना 4000 रुपये देत असल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे। हैदराबादमधील सिकंदराबाद येथे असलेल्या सृष्टी टेस्ट ट्यूब बेबी सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली। पोलिसांनी या सेंटरच्या संचालक आणि मुख्य आरोपी डॉक्टर अथुलरी नम्रता, सरकारी डॉक्टर नारगुला सदानंदम आणि दलालांसह 8 जणांना अटक केली। या सेंटरमध्ये बेकायदेशीर सरोगसी आणि मुलांची खरेदी विक्री होत असल्याचं आढळून आलंय। डॉक्टरांची ही टोळी अशा जोडप्यांना लक्ष्य करायची ज्यांना काही कारणास्तव मूल होण्यास अडचण येत होती। अशा जोडप्यांना सांगितलं जायचं की आपले शुक्राणू आणि स्त्रीबीज देऊन सरोगसीद्वारे मूल जन्माला घालू शकतात, त्या बदल्यात त्यांच्याकडून लाखो रुपये शुल्क आकारले जात असे। अशाच एका प्रकरणात डॉक्टर अथुलरी नम्रता यांनी राजस्थानमधील एका जोडप्याकडून 35 लाख रुपये घेऊन सरोगसीद्वारे मूल देण्याचं आश्वासन दिलं। काही महिन्यानंतर त्यांना नवजात बाळ देण्यातही आलं। आपले मूल जन्माला आल्यानं हे जोडपे खूप आनंदी होते, पण त्यांचं बाळ सतत आजारी पडत होतं। या दरम्यान एका डॉक्टरनं त्यांना बाळाची DNA चाचणी करायला सांगितले। बाळाची DNA चाचणी समोर आल्यानंतर तेव्हा त्यांना धक्काच बसला। अहवाल पाहून त्यांना धक्का बसला। तसेच स्वतःचे शुक्राणू आणि स्त्रीबीज दान करूनही हे मूल त्यांचं नव्हतं, हे त्यांना देण्यात आलेले मूल हे एका मजूर जोडप्याचं होतं। हे मूल पैशासाठी विकलं गेलंय, आपली फसवणूक झाली असं कळता जोडप्यानं सिकंदराबादच्या गोपालपुरम पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टर अथुलरी नम्रता आणि तिच्या केंद्राविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। या प्रकरणात कारवाई करत पोलिसांनी डॉक्टर अथुलरी नम्रता यांच्यासह 8 जणांना अटक केली आहे। तपासात असं दिसून आले की हे लोक बेकायदेशीरपणे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर चालवतात। 2021 मध्ये या सेंटरचा परवाना रद्द करण्यात आला होता। यापूर्वीही डॉक्टर नम्रता यांच्या विरुद्ध 10 गुन्हे दाखल करण्यात आले होते। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।